मी आताच सांगितलं, तिन्ही पक्षाचे नेते आमचं केंद्रीय नेतृत्व एकत्रित बसून केव्हा शपथविधी करायचा, कुणाला मुख्यमंत्री करायचं याचा निर्णय करतील. कालच माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केलं. पण एक गोष्ट खरी आहे, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा. भारतीय जनता पार्टीचा जो जनादेश आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे, त्यांना वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे. एकनाथ शिंदेच्या कार्यकर्ते आणि त्यांच्या आमदारांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावेत. अजितदादाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावेत, अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. ही मागणी राहणारच आहे, नॅचरल आहे. पण शेवटी महायुती राज्य आणि विकसित राज्य येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र हा असा राज्य आहे ते देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा रोल या राज्याचा असणार आहे. आणि त्यामुळं आमचं नेतृत्व जे निर्णय करेल यावर आम्ही सर्व त्या निर्णयाचं पालन करणारे आहोत. आमचा जो निर्णय होईल तो आपल्याला कळेलच. पण आज बैठक ही मुख्यमंत्री पदाकरता नाही आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स ही किंवा तुम्हाला जे या ठिकाणी मी निमंत्रित केलं आहे, आमच्या संघटन पर्वाकरता केला आहे. 1,51,00,000 सदस्य करण्याकरता जे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन करतो आहे की भारतीय जनता पार्टीशी जुळा, मोदींशी जुळा. आम्ही या अभियानामध्ये या महाराष्ट्राच्या 1,51,00,000 लोकांना भारतीय जनता पार्टीशी जोडण्याकरता आजची बैठक आणि आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. हे तर त्यांच्या कर्माचे फळ आहेत. विरोधी पक्षनेता राज्याला नसणे हे तर कर्माचे फळ आहे काँग्रेसच्या. जर लोकसभेत खोटं बोलून मतं घेतले नसते, लोकसभेत मोदीजीबद्दल खोटारडेपणा केला नसता, आमच्या लाडक्या बहिणींना काँग्रेसने खोटं बोलून मतं घेतले, 8,500 रुपये खटाखट देऊ म्हणजे खोटारडेपणा. मोदीजी संविधानच बदलणार आहे, खोटारडेपणा. आदिवासीचं आरक्षणच काढून टाकणार आहे, खोटारडेपणा. हा जो खोटारडेपणा केला आणि जनतेला फसवलं, जनतेला फसवून मतं घेतले, हा जेव्हा उघड झालं जनतेच्या मनात आणि ज्यांनी मागच्या वेळी मोदीजींना मतदान करण्याकरता उत्सुकता दाखवली नाही कारण खोटारडेपणा यांनी केला, लोकल त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं आणि कन्फ्यूज जनतेने त्या ठिकाणी आम्हाला लोकसभेमध्ये थोडी साथ आम्हाला मिळाली नाही. पण त्या जनतेने 4 महिन्याच्या आतमध्ये या खोटारडेपणाच्या लोकांना जसं हरियाणामध्ये लाच मारली तशी महाराष्ट्राने धोबीपछाड दिली. महाराष्ट्राने धोबीपछाड दिली. तात्पर्य आहे की खोटारडेपणा एकचदा करता येतो, दोनदा नाही करता येत. एकाच वेळा तुम्ही खोटं बोलू शकता. आणि जनतेला कळलं की शेतकरी शेतमजुराच्या नावाने खोटं बोलतात, महिलांच्या नावाने खोटं बोलतात, बहिणीच्या नावाने खोटं बोलतात. आणि आता यावेळी तर काँग्रेसने दिलेला मॅनिफेस्टो, महाविकास आघाडीने दिलेला मॅनिफेस्टो जाहीरनामा हा स्वीकारला सुद्धा नाही जनतेने, पाहिलंही नाही. म्हणजे यावेळेस ते इतकं वाईट होतं की महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा कोणी पाहायला तयार नाही. त्यांच्या जाहीरनाम्यावर लक्ष द्यायला म्हणजे विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. त्यांची परिस्थिती अशी होती की राहुल गांधी आले जेव्हा नागपूरमध्ये, तेव्हा सूरज भट सारख्या सभागृहात बंददार चर्चा केली. मीडियाला तुमचाही अपमान केला, मीडियाला येऊ दिलं नाही. म्हणजे अशी परिस्थिती ज्या पक्षाची असेल किंवा ज्या महाविकास आघाडीची असेल त्यांना जनता काय असा धडा शिकवणार आहे. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना मिळालं आहे. इतकं वाईट आहे की या राज्याचा काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले, काय परिस्थिती वाईट आहे बघा. म्हणजे राहुल गांधी आले नागपूरला, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघतो नाना पटोले आणि त्यांची हालत काय, म्हणजे पोस्टल बॅलेटमध्ये निवडून आले नाना पटोले 208 मतांनी. राज्याचा काँग्रेसचा अध्यक्ष 208 मतांनी निवडून येतो. ही परिस्थिती. संजय राऊताकडे आता बोलायला काही नाही आहे, त्यांच्यावर फार लक्ष देऊ नका.
तुम्हीच त्यांना फार व्हॅल्यू देता म्हणून प्रॉब्लेम आहे.